आणि एक महत्त्वाची बातमी आहे, राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा होणार नाही। हिंदी भाषा परीक्षेला स्थगितीचा निर्णय उदय सामंत यांनी घेतलाय। उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेनंतर विभागाच्या सचिवांकडून माहिती घेऊन हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे। 1976च्या नियमावलीनुसार दरवर्षी परीक्षा घेतली जात होती। उदय सामंत यांनी तशी माहिती दिली आहे। त्यामुळे आता ही परीक्षा होणार नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। उदय सामंत यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। आता काय निर्णय होणार? आपल्याकडनंच मला हे कळलं की मराठी भाषा संचालनालयाकडनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून मी आता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। साहेब, पण आपल्यासारख्या मंत्री महोदयांना माहीत नसताना असे निर्णय कसे घेतले जातात? यामागची कार्यप्रणाली काय होती? नाही, याच्यामध्ये दरवर्षी परीक्षा घेतली जाते। 1976ची ही नियमावली आहे। 1976च्या नियमावलीमध्ये मराठी भाषेअंतर्गत म्हणजे भाषा अंतर्गत ही हिंदीची परीक्षा घेतली जाते। परंतु आपण पत्रकार म्हणून जे माझ्या निदर्शनास आणून दिलं, मी तात्काळ ही माहिती घेतली आणि त्या परीक्षेला मी स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 1976चे नियम नक्की काय आहेत हे मी स्वतः तपासेन आणि ती खरोखरच आताच्या जगामध्ये 2026ला त्या परीक्षेची आवश्यकता आहे की नाही हे आम्ही पडताळून बघू आणि ते अनावश्यक असेल तर नक्की ती सिस्टीम माहिती आम्ही बंद करू।